आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कन्हैया, सगळ्या क्षत्रिय राजांनी हार मानली। आता हा ब्राह्मण धनुष्य उचलणार आहे। हा अर्जुन आहे बलराम दादा। विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो। म्हणजे पांडव जिवंत आहेत? तर मग वारणावताची घटना सत्य नव्हती विदुर? वारणावताची घटना सत्यच होती, आणि हे देखील सत्य आहे की पांडव जिवंत आहेत। मामाश्री, ऐकलं तुम्ही? पांडव जिवंत आहेत। कसं काय शक्य भाचश्री? कसं काय होऊ शकतं असं? कसं काय होऊ शकतं नाही, झालंय तसं। त्या दिवशी पांचाळ कुमारींशी विवाह करणारा ब्राह्मण वेशातला अर्जुनच होता, दुसरा कोणीही नाही। पण भाचश्री, तो तर ओळखू देखील येत नव्हता। हेच तर आश्चर्य आहे। तुम्ही जी खेळी खेळता तिचं फळ उलटच मिळतं। ओळखण्यात देखील चूक करता तुम्ही मामाश्री। तुम्ही जरा कल्पना करा, जर हस्तिनापुरातून कुठचाही संदेश तिथे आलाच नाही तर तुम्ही समजून जा की आपण युक्तीनेच नाही तर शक्तीने देखील पांडवांना त्यांचे अधिकार देण्यास समर्थ आहोत। यांना आमचे अधिकार संपूर्ण सन्मानाने मिळालेच पाहिजेत। महाराज, आपण सुनबाईंना तिथून आणण्यासाठी हत्ती, घोडे आणि सैन्याची एक तुकडी पाठवली पाहिजे, जी आपल्या पुत्रवधूला आदराने हस्तिनापुरी घेऊन येईल। अवश्य।
देवराज युधिष्ठिरांचा विजय असो! देवराज युधिष्ठिरांचा विजय असो! देवराज युधिष्ठिरांचा विजय असो! देवराज युधिष्ठिरांचा विजय असो! या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की मला माझे पुत्र सुरक्षित परत मिळाले. आनंदाच्या या क्षणी चुकीच्या अर्थाने घेणार नसाल तर एक गोष्ट सांगू महाराज. अवश्य. महाराज, आता तर पांडवांचं लग्न देखील झालं. कालांतराने त्यांच्या कुळाची वृद्धी देखील होईल. त्यामुळे हस्तिनापूरच्या राज्यामध्ये त्यांना सुद्धा भागीदार बनवणंच उचित असेल. भागीदार? भागीदार का? ते आमचे पुत्र आहेत आणि पिता पुत्रांमध्ये भागीदारी कसली? भागीदारीचा अर्थ आहे त्यांची स्वतंत्र सत्ता, त्यांच्या व्यक्तिमत्वांना उजळण्याची संधी देणं. आणि परंपरा सुद्धा अशीच तर आहे ना महाराज. परंतु यात मग शंका कोणती आहे? तर मग हस्तिनापूर राज्याचे 2 समान भाग करण्यात कोणती अडचण आहे? नगराची विभागणी केली जाऊ शकते. म्हणजे पांचाळ युवराज आमच्या राज्याचं विभाजन करायला आले आहेत तर? नाही नाही महाराज, युवराज दृष्टद्युम्न तर पांडवांना एक स्वतंत्र राजे म्हणून पाहू इच्छितात आणि त्यांच्या बहिणीला पट्टराणी. मला यात काय अडचण असू शकते? परंतु मी हस्तिनापूरचं विभाजन नाही करू शकत. हस्तिनापूर आम्हा कुरुवंशीयांचा प्राण आहे, काळजाचे ठोके आहेत. येथील प्रत्येक दगडवीट म्हणजे आमच्या कुळाच्या यशोगाथेचा पुरावा आहे. मी हस्तिनापूरचं विभाजन नाही सहन करू शकत. तर मग पांडवांना जो कुठला भूभाग तुम्ही देऊ कराल तो त्यांना स्वीकारार्ह असेल. यदुनंदन, या गोष्टीची काय खात्री आहे की पांडवांना जो कुठला भूभाग देऊ करू तो त्यांना स्वीकार असेल? गांधार कुमार, कृष्णाचं आश्वासनच या गोष्टीचा पुरावा आहे. अच्छा, तर थांबा महाराज, थांबा. काय बोलायचं आहे शकुनी? हेच की हे पांडव तर वीर आहेत, गंभीर आहेत आणि दिव्य अस्त्रांचे जाणकार देखील आहेत. ते तर राज्यांच्या निरुपयोगी भूभागाला देखील संपन्न बनवू शकतात. माळ रानावर सुद्धा सोन्याच्या नद्या निर्माण करू शकतात. जर राज्याला समृद्ध करायचं असेल तर त्यांना एखादा असा भूभाग सोपवला गेला पाहिजे जिथे ते त्यांच्या शक्तींचं संपूर्ण प्रदर्शन करू शकतील. हो भाऊजी, संपूर्ण प्रदर्शन. तू बरोबर बोलतो आहेस शकुनी. माझा देखील पांडवांवर संपूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी माझ्या पूर्वजांचं पुरातन नगर खांडवन त्यांना सुपूर्द करतो आणि त्याच्या बरोबरीने असणारा भूभाग देखील. वा भाऊजी वा, काय उत्तम विचार आहे. माझे प्रिय भाचे, 5ही पांडव निश्चितच तिथे हस्तिनापुराहून श्रेष्ठ नगर वसवतील. हो महाराज, मला आणि दृष्टद्युम्न दोघांना तुमचा हा निर्णय स्वीकार आहे. इतिहास साक्ष आहे की शौर्यवान राजांनी त्यांच्या बाहूंमधल्या बळानेच नव्या नव्या राजधानींची निर्मिती केली आहे. निश्चितच गांधार कुमारांची ही वाणी यावेळीही सत्य होईलच होईल. शेवटी निर्णय काय झाला आहे देवकीनंदन? तोच जे माझं पूर्वानुमान होतं. महाराज धृतराष्ट्रांनी तुम्हा सर्वांना खांडव वनाचं क्षेत्र सुपूर्द केलंय. खांडववन? परंतु आता खांडववनात काय उरलंय? तिथे कशी काय राजधानी बनणार? तिथे तर जुन्या भग्न शिळाच शिळा आहेत. अगं आत्या, तिथे खूप काही आहे. सगळ्यात आधी तर तिथे आमच्या प्रिय यमुनाजी आहेत. चहू बाजूंना वनांची हिरवी किनार आहे, पर्वत शृंखला आहेत. याहून अधिक तुला तिथे काय हवंय आत्या? चेष्टा करू नकोस कन्हैया. काय माझ्या मुलांच्या भाग्यात हीच संपत्ती यायची होती? काय एवढ्या करतास तू आणि दृष्टद्युम्न महाराजांशी बोलणी करायला गेला होता? तू चिंता नको करूस आत्या. तुमच्या बरोबर मी आहे आणि तुझे 5 वीर पुत्र आहेत.
परंतु हा न्याय नाहीये. न्याय आणि अन्यायाचा प्रश्न तर तिथेच उभा राहतो मातोश्री, जिथे अधिकार आधीपासून ठरलेला असतो. या समयी तर महाराजांनी जो कोणता भूभाग आपल्याला दिला आहे त्यावरच संतुष्टता मानली पाहिजे. तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. हो हो आत्या, तू खांडव वनात चलण्याची तयारी सुरू कर. त्याआधी मी आणि अर्जुन आजच प्रस्थान करतो आणि जाऊन पाहून येतो की तिथे काय काय करता येऊ शकतं. घे, हे आहे तुझं खांडव प्रस्थ. मधुसूदन, हा, इथे तर केवळ जंगल आणि भग्नावशेष आहे. या जंगलात आणि भग्न प्रदेशात राजधानीचं निर्माण कसं काय संभव आहे? संभव आहे, सर्व काही संभव आहे. मनुष्याच्या दृढ निश्चयापुढे काहीही असंभव असत नाही पार्थ. आपल्याला याच भग्न प्रदेशामध्ये राजधानीच्या शक्याशक्यतेचा आढावा घ्यायचा आहे आणि हस्तिनापुरातून आपण आलो देखील त्याच करता आहोत अर्जुन. चल. चला. पार्थ, याच भग्नावशेषांमध्ये तुझ्या पूर्वजांनी एक भव्य नगर वसवलं होतं. कल्पना कर, त्या काळात त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला असेल. मधुसूदन, त्या काळी अवश्य दैवी शक्तींनी सहायता केली असणार. ती तर आज देखील संभव आहे. अर्थात हे की जेव्हा कुणी जीव दृढ संकल्प करून एका दृढ विश्वासाच्या साहाय्याने कोणत्याही कामाचा विडा उचलतो, तेव्हा दैवी शक्तींना त्याच्या सहाय्याकरता स्वतःलाच यावं लागतं. हेच कर्माचं दैवी विधान आहे अर्जुना. मी देवशिल्पी विश्वकर्मांना आवाहन करतो. हे प्रभू, विश्वकर्मांचा प्रणाम स्वीकार करावा. आज्ञा करावी देवा. विश्वकर्मांचं काय निमित्ताने स्मरण केलं गेलं आहे? हे देवशिल्पी, याआधी तुम्ही माझ्या सांगण्यावरून द्वारकापुरीचं निर्माण केलं होतं. हो. आता तुम्हाला याच वनप्रांतामध्ये पांडवांकरता एका भव्य राजधानीचं निर्माण करायचं आहे. भगवन, त्याकरता माझी काय आवश्यकता आहे? दानवांचा राजा मय दानव माझा मित्रच आहे. तो दैत्य शिल्पी देखील आहे. पूर्वीच्या काळी हे खांडव प्रस्थ नगर त्यांनीच तर बनवलं होतं. ते या भूमीच्या काना कोपऱ्याशी परिचित आहेत प्रभू. आणि आजकाल तर ते याच वनात विहार देखील करत आहेत. मग तुम्ही तत्काळ त्यांना आवाहन करा
आम्हाला शीघ्रतेने एक वैभवशाली राजधानी हवी आहे. जशी प्रभूंची आज्ञा. माझं का स्मरण केलंस मित्रा? हे दैत्यांचे श्रेष्ठ शिल्पी, मला भगवान श्रीकृष्णांनी पांडवांकरता याच जागी एक राजधानी बनवण्याचा आदेश दिला आहे. वा, आज मी किती भाग्यवान आहे की अचानकच प्रभूंचं दर्शन मला झालं. निश्चितच महाराज मैदानव, तुमच्या पुण्याचा उदय झाला आहे. तुम्ही याआधी देखील या नगरीचं निर्माण केलं होतं. तुम्ही याच्या संरचनेशी पूर्णतः परिचित आहात. निश्चितच. सर्वात आधी दैत्यराज वृषपर्वासाठी मी या नगरीचं निर्माण केलं होतं. त्यानंतर अनेक सूर्यवंशी सम्राटांनी इथे शासन केलं होतं. महाराज वृषपर्वा जे देवासूर संग्रामातील एक योद्धा होते. होय पंडुपुत्र, खांडव प्रस्थाच्या अनेक रहस्यांशी मी परिचित आहे. निश्चितच दानवराज मय इथल्या भूमीत लपलेल्या अनेक गोष्टी जाणून आहेत. हे आपले सहाय्यक देखील असतील. भगवन, विश्वकर्मा ज्या रहस्याच्या दिशेने संकेत करत आहेत ते माझ्या लक्षात आलं आहे. वास्तवात या भग्नावशेषांच्या खाली दैत्यवंशाचा खूप मोठा खजिना लपवला गेला होता. तर मग तुम्हाला त्या स्थानाची माहिती आहे जिथे तो खजिना लपवला गेला होता? होय. तर मग आम्हाला पण तिथे घेऊन चला. परंतु मी एका विशिष्ट सीमेपर्यंत जाऊ शकतो. त्यापुढे जाणं असंभव आहे. असं का बरं? कारण त्या खजिन्याचं रक्षण तक्षक नाग करतात. ते कुणालाही पुढे जाऊ देत नाही. काही हरकत नाही, तुम्ही चला तर. जशी आज्ञा प्रभू. यावं. यावं प्रभू. यावं प्रभू. यावं प्रभू. या प्रभू.
पुढचा मार्ग दाखवावा दानवराज. प्रभू, पुढचा मार्ग मंत्रांच्या बंधनात आहे. इथून पुढे नागराज तक्षकांचा पहारा सुरू होतो. या पायऱ्यांवर पाय ठेवताच नागराज प्रकट होतील. काय खरंच? अच्छा, तर मग मी पायऱ्यांवर पाय ठेवतो. तुमचं हे स्मितहास्य मला बुचकळ्यात टाकतंय प्रभू. तुम्ही जर आज्ञा दिलीत तर मी नागराजांना त्यांच्या परिवारासहित यमलोकी पोचवतो. नाही अर्जुन, नाही. नागराजांनी तुझं कोणतंही नुकसान केलेलं नाही आणि कोणत्याही प्राण्याला अपराधाशिवाय मारणं उचित नाहीये. तू त्यांना मार्गातून बाजूला होण्याची प्रार्थना कर अर्जुन. जशी आज्ञा मधुसूदन. हे नागराज, आम्हाला पुढे जायचं आहे. तुम्ही आमचा पुढील मार्ग मोकळा करावा. अर्जुन, नागराज तक्षक नागांचे राजे आहेत आणि देवराज इंद्रांचे परममित्र सुद्धा. त्यामुळेच ते देवेंद्रांच्या व्यतिरिक्त अजून कुणाचीही विनंती मान्य करायची नाही. अच्छा, तुम्ही याकरता स्मितहास्य करत होते. हो, मला ठाऊक आहे की नाग तक्षकांनी मनात आणलं असतं तर तुझ्यावर हल्ला करू शकले असते पार्थ. पण तुला माहित आहे की त्यांनी असं का नाही केलं? ते का नाही केलं? त्यांनी नाही केलं कारण त्यांना तुझ्या रूपामध्ये देवराज इंद्राचा भास होत होता. असं का आहे मधुसूदन? हे असं आहे कारण कुंती आत्याने देवराज इंद्रांच्या आशीर्वादानेच तुला प्राप्त करून घेतलं होतं. त्यामुळेच देवराज इंद्र तुझे धर्मपिता देखील आहेत. मग प्रभू, आता इंद्रदेवांना आवाहन करा जेणेकरून पुढील मार्ग निष्कंटक होऊ शकेल. तुम्ही बरोबर बोलता आहात देवशिल्पी. भगवंतांच्या चरणी सेवक इंद्राच्या प्रणामाचा स्वीकार व्हावा. मृत्यू लोकात मला स्मरण करण्याचं कारण प्रभू? देवराज, आधी तुमच्या पुत्राचा अर्जुनाचा प्रणाम स्वीकार करा. प्रणाम धर्मपिता. आयुष्मान भव, यशस्वी भव. देवराज, तुमच्या पूर्व प्रार्थनेनुसारच
मी पंडुपुत्र अर्जुनाच्या सहाय्यासाठी खांडवप्रस्थ येथे आलो आहे. मला ठाऊक आहे भगवन की तुम्ही तुमचं वचन नेहमीच पाळता. त्यामुळे गोवर्धन पर्वतावर जेव्हा तुम्ही मला आश्वासन दिलं होतं की तुम्ही माझ्या पुत्राचं अर्जुनाचं रक्षण कराल, तेव्हापासून मला काही एक चिंता उरलेली नाही. देवराज, तुम्हाला तर ठाऊकच असेल की कौरव राज्याचं विभाजन झालं आहे. विभाजनात पांडवांच्या वाट्याला हेच क्षेत्र आलं आहे जे त्यांना पुन्हा शून्यातून उभं करावं लागणार आहे. आणि पुढे राज्य संचालनासाठी खूप धनाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे दानव राजांच्या सहाय्याने आम्ही त्या प्राचीन खजिन्याच्या शोधार्थ निघालो आहोत. परंतु तुमच्या नागराज तक्षकांनी आमचा मार्ग अडवून धरला आहे. मित्र तक्षक, हे साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांना प्रणाम कर. आता माझी विनंती आहे मित्रा की तू हे स्थान सोडून द्यावस आणि पंडुपुत्रांचं सहाय्य करावस. तू तुझ्या परिवारासहित कुरुक्षेत्री जाऊन निवास करावास. ते स्थान सुरक्षित आहे. हे घ्या प्रभू, हा सर्व खजिना तुमचाच आहे. देवराज, तुमच्या सहाय्यासाठी मी तुमचा आभारी आहे. भविष्यात या नगराचं नाव इंद्रप्रस्थ असेल. हे सांगून तुम्ही मला जो सन्मान दिला आहे त्यासाठी मी कशा प्रकारे कृतज्ञता प्रकट करू. हो, इतकं अवश्य सांगू शकतो की पांडवांच्या राज्यात भरपूर पर्जन्यमान करून या सदैव धनधान्याने भरलेलं ठेवीन. तुमच्या या सहाय्याने तर इंद्रप्रस्थ आर्यावर्तातल्या सर्व राज्यांपेक्षा अधिक धनवान होऊन जाईल देवराज. अर्जुन, तुझ्या धर्मपित्याचे आभार मान. पांडुपुत्र सदैव तुमचा आभारी असेल तात. हे माझं कर्तव्य आहे पुत्रा. आणि हो महाराज मय, आज्ञा देवराज. तुम्ही पांडवांच्या राज्यामध्ये एक असं सभागृह निर्माण करा जे माझ्या सुधर्म सभेपेक्षा देखील श्रेष्ठ असेल. आज्ञा शिरोधार्थ आहे देवराज. आता तुम्ही सर्वजण निष्कंटक होऊन पुढे जा. आता कोणतीही बाधा आडवी येणार नाही. भगवन, आता तुम्ही मला आज्ञा द्यावी. यावं प्रभू. चलावं प्रभू. सरते शेवटी सर्व अडथळे पार करत श्रीकृष्ण व अर्जुन दैत्यांच्या प्राचीन खजिन्यांपर्यंत पोहोचले. त्या खजिन्यात हिरे, माणिक, मोती, मौल्यवान रत्न, सोनं,
चांदी आणि इतर अनेक अद्भुत आणि मौल्यवान वस्तू होत्या. तिथे इतकी संपत्ती होती की बघणाऱ्याचे डोळे दिपून जावेत. अशा या अमाप खजिन्याचं तक्षकांसारखे नागच योग्य प्रकारे संरक्षण करू शकत होते. याचा प्रत्यय अर्जुनासहित सर्व उपस्थितांना आला. या खजिन्यातून पंडुपुत्रांना सोन्याचा रथ, कौमुदी रत्न, कौमुदी गदा, गांडीव धनुष्य, बाणांचा अक्षय भाता आणि इतर अनेक दिव्य अस्त्रे आणि शस्त्रे अशा वस्तू प्राप्त झाल्या. अर्थात हे सर्व होण्यात श्रीकृष्णांचाच हात असणार हे सखा अर्जुनाला तरी वेगळं सांगायची अजिबात गरज नव्हती. कारण पंडुपुत्राच्या जन्माआधीच येणाऱ्या अनंत युगाची माहिती त्या योगेश्वर नारायणालाच ठाऊक होती. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या घटनांसाठीची ही तयारी श्री नारायणांनी कित्येक युगे आधीच करून ठेवली होती याची त्यांना माहिती सुद्धा होती. आणि हे ओळखणारा फक्त अर्जुनच होता. अर्जुन का यश जिसने बढ़ाया, प्राप्त हुआ गांडीव धनुष वो अर्जुन का यश जिसने बढ़ाया. कहने को माया धरातल की, सच पूछो तो है सब कृष्ण की माया. कहने को माया धरातल की, सच पूछो तो है सब कृष्ण की माया. मधुसूदन, हा सोन्याचा रथ पूर्व काळातील महाराज सोम यांचा रथ आहे. हा तुम्हाला मनोवांछित ठिकाणी नेण्यासाठी समर्थ आहे. आणि ही कौमुदाची गदा आहे. हिच्या प्रहाराची शक्ती अद्भुत आहे. या क्षणी पंडुपुत्र भीमांच्या व्यतिरिक्त कुणातही ही उचलण्याचं सामर्थ्य नाहीये. मी स्वतःच हिचं निर्माण केलं आहे. आणि हे गांडीव धनुष्य आहे. यास दैत्यराज वृषपर्वांनी भगवान शंकरांच्या आराधनेने प्राप्त केलं होतं. सख्या, हे घे गांडीव धनुष्य. सर्वांपासून तुझं रक्षण आणि तुझ्या विजयाचं एकमात्र अस्त्र असेल. हे आयुष्यभर तुझी साथ देईल. यानंतर तुला इतर कोणत्याच अस्त्राची गरज नाही भासायची. याच धनुष्याद्वारे तू सर्व प्रकारच्या दिव्य बाणांचं संधान करू शकशील. हा अक्षय्य भाता देखील धारण कर अर्जुन. याला स्वतः अग्निदेवांनी प्रसन्न होऊन दैत्यराजांना दिलं होतं. या अक्षय्य भात्यातील बाण कधीही समाप्त होत नाही. आजपासून तुम्ही सर्वजण या समस्त संपत्तीचे अधिकारी झाला आहात पंडुपुत्र. मयराज, तुमच्या या कृपेची आम्ही परतफेड तर नाही करू शकत. हो, इतकं अवश्य म्हणू शकतो की तुमच्या कोणत्याही संकटाच्या वेळी मी आणि अर्जुन तुम्ही स्मरण करताच क्षणी तिथे नक्की पोहोचू. या जगात अजून काय हवं असणार प्रभू. तुमचं हे वरदान स्वतःच खरं तर
माझ्या या जन्माची इति कर्तव्यता आहे नाथ. तुम्ही सर्वजण ही संपत्ती सांभाळा आणि मला देवराज इंद्रांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी सभागृह निर्माण हेतूसाठी जाण्याची आज्ञा द्यावी. तथास्तु. इंद्रप्रस्थाच्या निर्मितीवेळी देव आणि दैत्य या दोन्ही बाजूंकडून वास्तुशिल्पी अनुक्रमे विश्वकर्मा आणि मयदानव यांनी मोलाचा हातभार लावला. या दोघांच्या संकल्पनेतून एक भव्य आणि दिव्य नगरी खांडव वनात आकार घेऊ लागले. भव्य राजवाडे, मोठमोठे महाल, विस्तीर्ण उद्याने, सुंदर मनमोहक सरोवरे तिथे तयार होऊ लागले. भविष्यात कितीही नगर तयार झाली तरी वास्तुकलेचा अत्युत्तम नमुना म्हणून इंद्रप्रस्थच नगरीचं नाव पुढील अनेक युग घेतलं जाईल, यात अजिबात शंका नाही. आणि या उपर ही सर्व योजना आणि प्रेरणा ज्या भगवंताची होती ते कृष्ण देखील अजरामर राहतील. सब यथास्थान सजाने लगे हैं, सब यथास्थान सजाने लगे. ज्ञान विज्ञान के अनुसंधान के, ज्ञान विज्ञान के अनुसंधान के शुभ फल सामने आने लगे हैं. ज्ञान विज्ञान के अनुसंधान के शुभ फल सामने आने लगे हैं. पांडव गण के खांडव प्रस्थ को ये इंद्रप्रस्थ बनाने लगे हैं. पांडव गण के खांडव प्रस्थ को ये इंद्रप्रस्थ बनाने लगे हैं. वास्तुकला का अपूर्व अनूठा श्रेष्ठ उदाहरण मिल गया भाई, श्रेष्ठ उदाहरण मिल गया भाई. दोनों शिल्पियों के मानस में आन विराजी है शारदा माई, आन विराजी है शारदा माई. कृष्ण की कल्पना, कृष्ण की प्रेरणा, कृष्ण की कल्पना, कृष्ण की प्रेरणा, कृष्ण की शक्ति बड़ी काम आई. कृष्ण की कल्पना, कृष्ण की प्रेरणा, कृष्ण की शक्ति बड़ी काम आई. दिव्य नगर ने त्रिभुवन में सर्वोत्तम नगर की संज्ञा पाई. दिव्य नगर ने त्रिभुवन में सर्वोत्तम नगर की संज्ञा पाई.
अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युद्धस्मज्जुहुराणमेनो. इंद्रप्रस्थाच्या राजमहालाच्या प्रवेशद्वारावर या शुभ समयी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कुलगुरू मुनिवर्य धौम्यजी, गृहप्रवेशाच्या या पावन क्षणी प्रथम टिळा लावण्याचा मान श्रीकृष्णांचा आहे. आधी यांना टिळा लावा मुनिवर्य. यांच्या कृपेनेच इंद्रप्रस्थ नगरीचं निर्माण संभव झालं आहे. नाही महाराज, हे नगर तुमचं आहे, हे राज्य देखील तुमचं आहे आणि हा राजमहाल देखील तुमचाच आहे. त्यामुळे प्रथम टिळा तुम्हालाच लावला गेला पाहिजे. कृष्ण, युधिष्ठिर बरोबर बोलतोय. या राजमहालात सर्वात आधी तूच प्रवेश करशील. तुझ्या चरणधुळीने हे स्थान पवित्र होईल, ज्यायोगे सदैव माझ्या पुत्रांचं कल्याण होईल. ठीक आहे आत्या, तुझी आज्ञा. आणि पांडवांच्या विनम्रतेपुढे मी नतमस्तक झालो आहे. जशी तुमची इच्छा. स्वस्ति न इंद्रो वेदश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. श्रीकृष्ण व बलरामासह कुंती आणि 5ही पांडव द्रौपदीने इंद्रप्रस्थाच्या मयसभेत प्रवेश केला. आपोआप उघडबंद होणारे दरवाजे, रत्नजडित भिंती आणि हिरे माणिकांनी सजवलेले छत, अशी मयसभा निश्चितच या आधी बनलेल्या सभागृहांपेक्षा वेगळी होती. सर्व उपस्थित लोक मयसभेच्या वेगवेगळ्या दालनातून फेरफटका मारत होते आणि तिथे असणाऱ्या मायावी चमत्कारांनी आश्चर्यचकित होत होते. अर्थात येणाऱ्या काळात या मयसभेमुळे कौरव पांडवांच्या नात्याला आणि एकूणच राजकारणाला मिळणारी चमत्कृती पूर्ण कलाटणी या मायायोगी श्रीकृष्णांना एकट्यालाच ठाऊक होती. Krishna